Good morning, my friends. Today's our topic is section number 1.4, Big Data, Big Insights. Now here, this lesson is totally about the data, a kind of information. The huge information is available and how some companies use that information. So that is given here in this section or in this lesson. So first of all, we have to discuss what are the questions or the information given here in the introduction or in the icebreaker to discuss. That we have to discuss first. Give business suggestions to the respective industry, company for the following situation. One is done for you. एखादी कंपनी असेल किंवा व्यवसाय असेल तर त्याला काय आपण सजेशन देऊ की सम काइंड ऑफ सिच्युएशन इज देअर. एखादं सिच्युएशन त्याने दिलं असेल तर त्यांना आपण काय सजेशन देऊ शकतो त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारलेले आहेत आपल्याला. वन इज गिवन फॉर अस, यू हॅव रिसिव्ड डेटा. तर या प्रकारचे डेटा जर आपल्याला मिळाला असेल आपण काय सजेशन देऊ. नाउ लेट्स सी हियर. मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. म्हणजे मुंबई पासून तर मुंबईवरून दिल्लीला जाणारे लोक जास्त करून मॉर्निंगच्या फ्लाईट पकडतात किंवा मॉर्निंगच्या फ्लाईटने जाण्याचा पसंत करतात 7 AM and 9 AM. तर काय सजेशन त्यांनी दिलेलं, वन इज डन फॉर अस, म्हणजे एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सजेशन काय दिलेलं आहे त्यांनी, इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM. So second situation is given here and that we have to solve ourselves. Many students are opting for UPSC, MPSC exam. Now, here what suggestion can we give here? Increase the number of exam centers and add more jobs in it. And some other suggestions also we can give here. We can establish any library or आपण एखादी लायब्ररी काढू शकतो किंवा लायब्ररीमध्ये पुस्तकं जे असतील तर ते the books must be related with the MPSC and UPSC that can we increase. ते आपण इन्क्रीज करायला त्यांना सजेशन देऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी स्पेशल लायब्ररी तयार करण्याचे सजेशन आपण त्यांना देऊ शकतो. नाउ नेक्स्ट, मेनी पीपल गो फॉर अ मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. खूप लोक जास्त करून मॉर्निंग वॉकला कुठे जातात, कमला नेहरू पार्कला जातात. त्यांना काय सजेशन देऊ शकतो बरं आपण. So many suggestions can we give here. They should keep clean that park, म्हणजे ते पार्क क्लीन ठेवलं पाहिजे किंवा डेव्हलप मोर सच पार्क्स इन द सिटी किंवा त्या प्रकारचे दुसरे पार्क्स अजून त्यांनी अवेलेबल केले पाहिजे किंवा चार्ज मेगर फॅसिलिटी चार्जेस टू बी मेंटेन द क्वालिटी ऑफ द गार्डन. जे गार्डन असेल, जे पार्क असेल तर त्याची क्वालिटी जी आहे ती सुद्धा त्यांनी टिकवली पाहिजे. त्याला आपण गुणवत्ता म्हणतो. or we can say some kind of facilities which are essential for the people who visit every day or who come to visit the park every day. जे दररोज तिथे येणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज काय असतील तर त्या अवेलेबल केल्या पाहिजे. दॅट सजेशन्स we can give here. Now next here, many people buy clothes from miracle.com and online shopping site. miracle.com एक ऑनलाईन शॉपिंग साईट आहे, त्याच्यावरून जास्तीत जास्त लोक खरेदी करतात. त्यांना काय सजेशन देऊ शकतो आपण या कंपनीला की वी कॅन गिव्ह सम काइंड ऑफ सजेशन लाईक दे शुड ऑफर डिस्काउंट. त्यांनी डिस्काउंट दिला पाहिजे. अँड ब्रँडेड आयटम शुड बी पुट देअर. त्यांनी ब्रँडेड वस्तू तिथे जास्त करून आणल्या पाहिजे. दॅट सजेशन वी कॅन गिव्ह. वन सजेशन आय हॅव रिटन हियर, गिव्ह डिस्काउंट टू attract the more person, keep good quality product and give good customer service. त्यांनी सर्व्हिस चांगली दिली पाहिजे. That we can say here. Now next, viewership on television is more between 8 PM to 10 PM. म्हणजे संध्याकाळी 8 ते 10 दरम्यान जास्तीत जास्त लोक टीव्ही बघतात. तर आपण काय सजेशन देऊ शकतो त्यांना की कोणते प्रोग्राम तेव्हा म्हणजे असले पाहिजे टीव्हीला. इन्क्रीज द सोशल अवेअरनेस, scientific consciousness programs during this period. Increase the rate of advertising during this period. म्हणजे इथं कोणकोणते प्रोग्राम झाले पाहिजे असं सजेशन देऊ शकतो आपण. सोशल अवेअरनेस, जे आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून चांगले प्रोग्राम असतील ते, किंवा लाईक आय डोनेशन वर असेल किंवा एखादा आजारावर आधारित असेल तर त्या प्रकारचे जे असेल अलर्टनेस असेल तर त्या प्रकारचे प्रोग्राम इथं आपण अरेंज करायला सजेशन्स देऊ शकतो. Now next,
Now, people get information from various sources. Can you name a few? Now, one is given for us. There are many sources, and through those sources, we can get the information. First is, we can say Facebook. On Facebook, you can use and you can get the information. Telegram, everybody know that nowadays everyone is using Telegram, Facebook to get the information or to share the information. Then through the television or टीव्हीतून सुद्धा आपल्याला टीव्ही बघितल्यानंतर वेगवेगळे आपल्याला माहिती मिळत असते. नेक्स्ट, एखाद्या वेबसाईट वर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते. whenever you are using a dictionary, there also you can get the information. डिक्शनरी मधून सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते. अँड ऍडव्हर्टायझिंग मधून सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते. ऍडव्हर्टाइज वरून कोणती इन्फॉर्मेशन मिळत असते बरं? मीन्स व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल अँड वी डोंट नो हाऊ टू यूज एनिथिंग or any product. एखादा प्रोडक्ट आपल्याला यूज कसं करायचं हे जर माहिती नसेल तर त्याच्याबद्दल सुद्धा ऍडव्हर्टाइजवर माहिती मिळत असते. सो दॅट ऑल्सो यू कॅन से ऍडव्हर्टाइज फ्रॉम द ऍडव्हर्टाइजमेंट ऑल्सो यू कॅन गेट द इन्फॉर्मेशन अँड मेनी सच थिंग्स लाईक अ व्हॉट्सअप मे बी देअर, WeChat may be there, internet is there, Wikipedia is there, encyclopedia is there. So many sources are there. Through those sources we get the information. Various sources of the informations are available here nowadays in the age of technology. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती within a moment we can get that information or available anywhere. कुठे गेल्यानंतर मोबाईल जरी आपल्या सोबत असला तरी कोणतीही माहिती आपल्याला विचारली तरी सुद्धा आपण लगेच गुगल वर सर्च करून किंवा युट्यूब वर सर्च करून आपल्याला ती माहिती घेता येते. सो इट इज द एज ऑफ टेक्नॉलॉजी. नाउ सी हियर व्हाट इज गिवन हियर इन दिस लेसन, बिग डेटा बिग इनसाइट. सो हियर माहितीचा जो साठा आहे स्टोरेज केली जाते कुठेतरी, तर ती माहिती स्टोरेज केलेल्या माहितीचं काय केलं जातं and how it is used, that is given here in this lesson. So now let us see here. There is a revolution in the lifestyle of the people which has been affected by big data. Revolution म्हणजे क्रांती झालेली आहे कशाने? ड्यू टू बिग डेटा. हा जो डेटा आहे, ही जी माहिती आहे, तर हिच्याने काय झालेलं आहे? एक रिव्होल्यूशन झालेलं आहे, क्रांती झालेली आहे द लाईफस्टाईल ऑफ द पीपल, लोकांच्या जगण्यामध्ये. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degrees. आणि ते कसं बदल झालेला आहे? 360 डिग्री मध्ये तो एवढा बदल झालेला आहे. दॅट रिव्होल्यूशन 360 डिग्री मध्ये ही सगळं इन्फॉर्मेशन आहे ती बदल झालेला आपल्याला दिसून येते. Now, the massive data available with us can really work wonder. Friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp? Visit any website, make online purchase or watch videos. Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. Now, whenever you visit any website, एखादी वेबसाईटला भेट दिल्यानंतर, whenever you are using WhatsApp, whenever you are using Facebook, किंवा एखादी पोस्ट शेअर केल्यानंतर, or suppose you download anything from the Play Store, Play Store वरून एखादं ऍप्लिकेशन जरी तुम्ही डाउनलोड केलं असेल, तर आपली जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती त्या कंपनीकडे जात असते. आपल्याला वाटतं की मी माझी माहिती फक्त सिक्रेट ठेवलेली आहे, व्हॉट्सअपला आहे किंवा काय, परंतु कुठेतरी याचा रेकॉर्ड केला जातो आणि दॅट इज मॉनिटर्ड. त्याचं निरीक्षण केलं जात आहे. मॉनिटर्ड मीन्स व्हॉट? निरीक्षण, रेकॉर्ड केली जाते, नोंदणी होते कुठेतरी, अँड दॅट इज अनालाइज ऑल्सो. आणि तिचं अनालाइज केलं जातं. आता अनालाइज कसं केलं जातं? दॅट इज ऑल्सो गिवन हिअर. सो आणि जेव्हा ऍप्लिकेशन डाउनलोड करतो, एखादी वेबसाईट आपण डाउनलोड करतो, सपोज इफ यू टाईप वन लेटर, नेटवर गेल्यानंतर एकच लेटर जरी टाईप केला कोणताही, तरी त्याच्याशी रिलेटेड सगळ्या प्रकारची माहिती तिथं आपल्याला अवेलेबल होत असते. आणि जेव्हा तुम्ही प्ले स्टोर वरून एखादं ऍप्लिकेशन डाउनलोड करतो मित्र आपण, तर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करत असताना
इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायला जातो ना, वेगवेगळे ऑप्शन आपल्याला येत असतात तिथं, आणि आपण काय करतो ते चालतं मग अलाव अलाव करत जातो, म्हणजे परमिशन सगळी देत जातो. तुमची माहिती याला दिली पाहिजे का, अलाव करून देतो. कॉन्टॅक्ट मध्ये इन्सर्ट केलं पाहिजे का, ऍक्सेस झाला पाहिजे का, अलाव करून देतो. इमेजेस असेल, व्हिडिओज असतील तर ते सगळे अलाव अलाव करतो, म्हणजे त्यांना परमिशन देतो आपण, आणि म्हणतो की माझी माहिती सिक्रेट आहे. बट नथिंग इज सिक्रेट हिअर. काहीही सिक्रेट राहत नाही. तुम्ही कोणत्या साईडला विजिट देतात तर हे याचा सुद्धा तिथं रेकॉर्ड घेतला जातोय कुठेतरी, आणि त्या रेकॉर्डच्या नंतर रेकॉर्ड केल्यानंतर त्याला मॉनिटर केलं जातं, त्याच्यावर निरीक्षण केलं जातं आणि अनालाइज केलं जातं की हा व्यक्ती कोणत्या वेबसाईटवर जास्त जातो, किंवा युट्यूबला गेल्यानंतर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हा व्यक्ती जास्त बघतो, हे त्यांना निरीक्षणाद्वारे कळतं. त्यामुळे आपण जेव्हा एखादी साईट उघडली असेल, रोज ती साईट जर बघत असू तर दुसऱ्या दिवशी टाईप करताना पहिले डायरेक्टली ती साईट आपल्याला तिथे येत असते. सो कुठेतरी आपली आवड आपल्याला न माहिती होता त्यांना सुद्धा माहिती झालेली असते की ज्या ठिकाणी हा डेटा रेकॉर्डेड होतोय. नेक्स्ट, सो a huge amount of data is collected. Let me give you an idea of how huge data might be. Big data can be petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of the records of the million people, all from the different sources. Now here पेटाबाइट्स अँड एक्झाबाइट, आपल्याला एमबी माहिती आहे ज्याला मेगाबाइट म्हणतो आपण, किंवा जीबी माहिती आहे आपल्याला गिगाबाइट. परंतु पेटाबाइट आणि एक्झाबाइट हे काय, नाव लेट अस सी थ्रू अ चार्ट. Now here I have given you chart. Byte, bit means what? Byte 8 बिट्स मध्ये एक बाईट होतो. आय थिंक मेनी ऑफ यू नो द कम्प्युटर लँग्वेज. कम्प्युटरची भाषा आहे किंवा जी माहिती रेकॉर्ड केली जाते तर ती कशामध्ये रेकॉर्ड केली जाते त्याचा इथं चार्ट दिलेला आहे. केबी म्हणजे काय, त्याला किलो बाईट म्हणतो, त्याच्यामध्ये 1024 बाईट्स असतात. आणि मेगाबाईट ज्याला एमबी म्हणतो त्याला 1024 केबी, आणि गिगाबाईट जीबी पर्यंत आपण यूज केलेला आहे. परंतु इथं काय दिलेलं आहे, टेराबाईट आहे पुढं. टेराबाईट नंतर पेटाबाईट आहे आणि एक्झाबाईट आहे. म्हणजे दिस इज द स्टोरेज, जे स्टोरेज केलं जातं कोणत्या ठिकाणी होतं तर त्याचं जे लिमिटेशन आहे, किंवा लँग्वेज जे आहे की त्याच्यासाठी कोणते शब्द वापरले जातात स्टोअर करण्यासाठी. जर समजा स्टोअर हाऊस आपण म्हणतो, एखादं काहीतरी स्टोअर करायचे असेल, आता इंटरनल मेमरी असेल किंवा एक्सटर्नल मेमरी मोबाईल मध्ये असतं, परंतु घरातली एखादी वस्तू साठवणूक करायची असेल त्यासाठी स्टोअर हाऊस असतं. तर तसं माहितीचं स्टोअर हाऊस म्हणू शकतो आपण यांना. तर ते वेगवेगळ्या प्रकारात असतात, तर त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन कोणकोणती असू शकते तर ते इथे दिलेलं आहे. पेटाबाईट किंवा एक्झाबाईट ऑफ द डेटा कन्सिस्ट ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ द रेकॉर्ड ऑफ द मिलियन पीपल. जी लोक आहेत म्हणजे दशलक्ष लोक असतील तर त्यांच्या अब्जावधी इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल रेकॉर्ड झालेली असते वेन एव्हर दे आर युजिंग दिस टेक्नॉलॉजी, आणि ती माहिती तिथं घेतली जाते. आणि ते माहितीचे सोर्सेस कोणते ते सुद्धा दिले. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. ना वेन एव्हर यू आर बाईंग एनिथिंग, जर समजा तुम्ही काहीतरी सर्च करतायत, द प्राइस ऑफ एनी कार, प्राइस ऑफ मोबाईल, मोबाईलची जर तुम्ही प्राइस चेक करत असताना, चेक केल्यानंतर त्या कंपनीचा लगेच आपल्याला फोन येतो, काहीतरी कॉन्टॅक्ट केल्यानंतर लगेच त्यांचा फोन येतो किंवा SMS आपल्याला येत असतात. कारण वेन एव्हर यू आर सर्फिंग एनिथिंग ऑन नेट, युअर ईमेल आयडी इज रेकॉर्डेड देअर. ईमेल आयडी त्यांच्याकडे रेकॉर्ड झाली असते, कोणत्या ईमेल आयडीच्या व्यक्ती ही माहिती सर्च करतो ते शोधतात आणि त्याला त्या ईमेल आयडी वर ते मेसेज करत असतात. त्यांचे ऑफर असतील त्याच्याविषयी आपल्याला माहिती दिली जाते. वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, आणि कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर म्हणजे कॉन्टॅक्ट जे आहे ते सुद्धा तिथून मिळत असतात. सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्री अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्युम्स. ज्या कंपनीज ज्या आहेत, ज्या कंपनीचा आपण काहीतरी प्रोडक्ट यूज करत असतो तर त्या कंपनीकडे ह्यूज डेटा इज अवेलेबल देअर. खूप मोठी माहितीची साठवणूक केलेली आहे त्यांनी, आणि ती माहिती कशा प्रकारची माहिती आहे बरं ती. नाव लेट अस सी हिअर, इन्क्रीजिंग इन व्हॉल्युम्स, व्हॉल्युम्स ती वाढत जाते. व्हेरिएशन काइंड ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांच्याकडे अवेलेबल आहे. वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे काय, वेन एव्हर यू आर सर्फिंग एनिथिंग अबाउट इटिंग आयटम्स, जर खाण्याचे पदार्थ ते सर्च करत असतात तर ती माहिती सुद्धा तिथे अवेलेबल आहे त्यांच्याकडे.
एज्युकेशनल रिलेटेड इन्फॉर्मेशन सर्च करत असाल ती माहिती सुद्धा तिथं आहे. अँड वेलोसिटी म्हणजे एकदम फास्टली क्विकली ती माहिती आपल्याला अवेलेबल होते तिथे, किंवा क्विकली ही माहिती वाढत जाते, लगेच त्या ठिकाणी पोहोचते. अँड व्हेरासिटी इज देअर अँड व्हॉल्यूम. व्हेरासिटी म्हणजे काय? एक्झॅक्टनेस, रिअलनेस, खरी माहिती जी आपण इथं अपलोड करतो किंवा ईमेल आयडी ओपन करत असताना, फेसबुक ओपन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला ती माहिती दिसत असते. जर समजा आता माहिती दिसत याचा अर्थ काय की वेनेवर यू ओपन अकाउंट ऑन फेसबुक वर अकाउंट आपण ओपन करतो तेव्हा वेगवेगळी माहिती आपल्याला तिथं टाकावी लागते. ती आपली बर्थडेट असो, आपलं नाव असो किंवा जेंडर असो. तर जेव्हा ती एंटर करतो, ती एंटर केल्यानंतर ज्या दिवशी आपला बर्थडे असतो त्या दिवशी जेवढी लोक फेसबुक यूज करतात, आपले फ्रेंड्स असतील, तर त्यांना एक मेसेज जातो की या व्यक्तीचा आज बर्थडे आहे. म्हणजे अशा प्रकारे ही सगळी माहिती कुठेतरी सेट होते, कुठेतरी ती सेव्ह होते, स्टोर होते, आणि आपल्याला वाटतं की मी कोणालाही माहिती सांगत नाही. बट दिस इन्फॉर्मेशन इज मॉनिटर्ड समवेअर. ही कुठेतरी या माहितीचं निरीक्षण केले जाते आणि अनालाइज केले जाते. अँड व्हॅल्यू, तिचं मूल्य सुद्धा खूप आहे. Such a big data is easy to obtain, but so massive that it challenges that the current computing technologies and hence big data analytics is used to give insights that. Now आता बिग डेटा माहिती आहे, पण बिग इन्साइट, व्हॉट इज बिग इन्साइट? बिग इन्साइट म्हणजे काय? आपल्या जी इंटरनल माहिती सुद्धा आपण तिथे टाकतो ती सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. अँड दे नो अबाउट अवर हॅबिट्स. आपल्या हॅबिट्स किंवा आपल्या आवडीनिवडी काय आहेत, कोणती माहिती आपण जास्त बघतो, दॅट इज ऑल्सो अवेलेबल टू दोज इंडस्ट्री और दोज कंपनीज. त्या कंपनीकडे ही सगळी माहिती अवेलेबल आहे. प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे भूतकाळामध्ये हे पॉसिबल नव्हतं, बट नाव इन द एज ऑफ टेक्नॉलॉजी, आणि आता या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ऑल दीज थिंग्स आर पॉसिबल. या सगळ्या गोष्टी इझिली पॉसिबल आहेत. Big data analytics is complex process of examining large and varied data set or a big data to uncover information such as hidden pattern, unknown correlation, market trends and customer preference. Now here hidden pattern म्हणजे काय? जी अंतर्गत माहिती असेल आपली ती सुद्धा त्या कंपन्यांना झालेली आहे. अननोन कोरिलेशन, आणि त्यांना अननोन कोरिलेशन म्हणजे आपलं रिलेशन अननोन आहे, परंतु त्यांच्याशी आपण जोडले गेलेलो आहोत विथ द इन्फॉर्मेशन. जो डेटा आहे तिच्याने आपण त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत, आणि मार्केट ट्रेंड साठी या कंपन्या त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून घेत असतात. नाव हिअर सपोज यू ओपन अकाउंट इन द बँक. बँकेमध्ये एखादा अकाउंट ओपन केल्यानंतर सुद्धा त्या बँकेकडून सुद्धा आपल्याला फोन नाही येतात, त्या एखाद्या कंपनीकडून येतात की तुम्हाला या क्रेडिट कार्डवर किंवा या कार्डवर तुम्हाला ही ऑफर आहे. आणि हे कधी वेन यू आर परचेसिंग एनिथिंग ऑनलाईन, कोणती वस्तू आपण ऑनलाईन परचेस करतो, तर ऑनलाईन परचेस करत असताना आपली माहिती त्या कंपनीकडे स्टोर होते, आणि त्यामुळे ती लोक आपल्याला मेसेज करत असतात. With such a huge data available with the industry, they can have innumerable advantages. Hence, all the industry are trying to reap the maximum benefit from it. Now, here the huge amount of the data is available. त्या कंपनीकडे ह्यूज डेटा अवेलेबल आहे आपला, आणि या कंपन्या काय करतात? इननंबरेबल ऍडव्हान्टेजेस, आणि त्याचं खूप म्हणजे बियॉन्ड द लिमिटेशन अनलिमिटेड बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करत असतात, ऍडव्हान्टेजेस घेण्याचा प्रयत्न करत असतात, बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते ट्राय टू कॉम्पिट इच अदर, आणि त्या कंपन्या एकमेकांच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करतात. कॉम्पिटिशन लागलेलं असतं त्यांच्यामध्ये, त्यामुळे ते रीप द मॅक्सिमम बेनिफिट फ्रॉम इट, आणि त्याच्यातून त्यांना त्या इन्फॉर्मेशन मधून जास्तीत जास्त बेनिफिट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मेनी इंडस्ट्रीज हॅव ऍडव्हान्स्ड बाय miles from their competitors. It's not the amount of the data that is important, but what the organization do with the data is what matters. Now here, what information is available to the companies or the industries. त्या इंडस्ट्रीकडे माहितीचं साठवणूक किती आहे याच्यापेक्षा त्या माहिती जी म्हणजे अमाउंट ऑफ द डेटा दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, बट हाऊ दे यूज द डेटा दॅट इज इम्पॉर्टंट. जो डेटा त्यांच्याकडे आहे तर तो डेटा कसा वापर करतात याच्यावर त्यांचा विकास ठरत असतो. अँड तो कसा ठरत असतो? बिकॉज हिअर वेनेवर दे वॉन्ट टू सेल समथिंग, त्यांना काहीतरी विकायचे असेल, मीन्स रिपिटेशन ऑफ
द सेम थिंग इज गोइंग ऑन. सपोज इफ यू वॉन्ट टू परचेस एनिथिंग, एखादी वस्तू जर घ्यायला गेल्यानंतर आपल्याला म्हणजे याच्यातून हिडन पॅटर्न जो मी वरती सांगितले याचा अर्थ असा की एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे. सपोज इफ यू वॉन्ट टू परचेस एनिथिंग, एखादी वस्तू दुकानातून घ्यायला गेला, तुम्ही बुक्स घेतलेत किंवा नोटबुक घेतले, तर त्याच्यासोबत त्या ज्या जो क्लायंट म्हणजे जो शॉप ओनर आहे, प्रोप्रायटर आहे, त्याला हे पण माहिती की याने बुक्स घेतले, याला पेन पाहिजे असेल, याला इरेजर पाहिजे असेल, किंवा याला पेन्सिल पाहिजे असेल, किंवा याला बॅग पण पाहिजे असेल. मग ते आपल्याला म्हणजे प्रलोभन टेम्प्ट म्हणजे काय, आपल्याला ते प्रलोभन दाखवतात, हे पण लागेल, हे चांगलं, हे पण लागेल, ते पण लागेल त्याला. म्हणजे त्यांना त्यांच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे किंवा आपली मानसिकता काय आहे त्यांना कळत असतं, ड्यू टू दिस मीडिया, ड्यू टू दिस टेक्नॉलॉजी. आणि टेक्नॉलॉजीमुळे त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती पडत असतात. नाव हिअर युजेस ऑफ बिग डेटा. जो बिग डेटा आहे त्याचा वापर कुठं कुठं आणि कसा कसा केला जातो. द फर्स्ट पॉइंट इज लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन ट्रॅकिंग साठी सुद्धा याचा वापर केला जातो. आता लोकेशन ट्रॅकिंग कसं करतात? Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. एखादं ठिकाण असेल तर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, त्याचं एक्झॅक्ट लोकेशन बघण्यासाठी सुद्धा या डेटाचा वापर केला जातोय एक्झॅक्ट लोकेशन साठी. आता एक्झॅक्ट लोकेशन साठी म्हणजे काय, आपण इथे बघूया पुढचं एक्झाम्पल की हाऊ कॅन वी ट्रॅक दिस, आणि लोकेशन कसं ट्रॅक केलं